नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी व हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता अहिल्यादेवी होळकर व आपल्या वैकुंठ भूमीचे विठुरायाच्या चरणी नतमस्तक होऊन भारतीय जनता पार्टी पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडी व मित्र पक्षाचे उमेदवार सौ श्यामलताई शिरसट आणि सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करावं असं पहिल्यांदा आव्हान करतो. आज पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आपण पुढे जात असताना खऱ्या अर्थानं विकासाच्या मुद्द्यावर न बोलता महसूलच्या मुद्द्यावर निवडणूक लागली की काय असं आपल्याला वाटतंय. कारण ज्या वेळी पंढरपूरच्या विकासावर आदरणीय प्रशांत मालक बोलतात त्यावेळी समोरून भूखंडाचा विषय काढला जातो. आताच माळेसाहेबांनी जो भूखंडाचा विषय झाला त्याबद्दल त्यांनी स्पष्टपणाने सांगितलं की भूखंडाचा घोटाळा झालाच नाही. मग ज्या माणसाचं अंग सोन्याचं आहे आणि कान चिखलाचं आहे अशा लोकांच्या हातात आपण सत्ता द्यायची का हे आपण ठरवण्याची ही निवडणूक आहे. बोलण्यासारखं खूप आहे पण या व्यासपीठावरून बोलत असताना खऱ्या अर्थाने कर्तृत्वाची निवडणूक आहे आणि एकनिष्ठेची निवडणूक आहे. गेल्या 40 वर्षात श्रीमंत सुधाकर बंद परिचारक मालक असतील, प्रशांत मालक परिचारक असतील, उमेश मालक असतील, यांनी पंढरपूर तालुक्याचं व पंढरपूर शहराचं राजकारण करत असताना कधीही जातीपातीला थारा न देता पंढरपूर शहरात जगणाऱ्या 18 पगड जातींना न्याय देण्याची भूमिका जर कुणी घेतली असेल तर आदरणीय प्रशांत मालक परिचारक यांनी घेतली. आणि विरोधक आज सांगतात की जातीचं राजकारण परिचारक करतात, मराठा समाजाला टार्गेट करतात. मगाशी एका वक्त्याने सांगितलं पंढरपूर मध्ये जर मराठा भवन कुठल्या नेत्यांनी केलं असेल तर ते आदरणीय प्रशांत मालक असतील किंवा समाधान दादा अवतळे असतील. पाठीमागे कित्येक निवडणुका झाल्या, कित्येक आमदार पंढरपूर मध्ये होऊन गेले पण मराठा समाजाचं मराठा भवन का झालं नाही हे विचारण्याची लढाई आज आपल्या समोर आहे. अनेक वेळा बोलताना सांगतात आदरणीय लक्ष्मण भाऊ असतील, आदरणीय श्यामलताई असतील, त्यांच्याबद्दल बोलताना त्यांच्या वयाचा आणि आपल्या कर्तृत्वाचा तरी भान राखा. कारण जे कुटुंब गेले 12 तास 12 महिने 24 तास जनतेसाठी वाहून घेत त्यांच्यावर तुम्ही टीका करताय, भाषा काय करताय. समोरचा उमेदवार हात तोडतो, पाय तोडतो म्हणतो. शिवतीर्थाच्या व्यासपीठावरून त्यानं आव्हान आहे माझं, एक व्यक्ती दाखवा की ज्या व्यक्तीला आदरणीय लक्ष्मण भाऊ शिरसट यांनी दम दिलेला आहे म्हणून. विकासाच्या मुद्द्यावर बोलायचं नाही, विकास काय करणार नाही सांगायचं नाही, जाती ते निर्माण करायची. आणि तुम्ही विजय काय सांगताय. पंढरपूरची निवडणूक, पंढरपूरचा भूखंड, पंढरपूरचा विकास आम्ही करतोय. आदरणीय प्रशांत मालक विकासाचे गप्पा सांगतात, विकास काय करणारा सांगतात, गेली 40 वर्ष आम्ही काय केलं म्हणून सांगतात. आणि तुम्ही आज महिला आरक्षण सर्वसाधारण पडलं म्हणून तुम्ही आज धुळीचा मुद्दा करताय. मित्रांनो, जर महिला आरक्षण नसतं तर हे समोरचे उमेदवार आणि समोरचा नेता पंढरपूर मध्ये दिसला असता का एवढीच विचार करण्याची गरज आपल्याला आहे.
या निवडणुकीच्या सुद्धा पुढे जात असताना आदरणीय प्रशांत मालकांनी सांगितलं 2016ला जो जाहीरनामा दिला त्या जाहीरनाम्यामधील 90% कामं पूर्ण केलेली आहेत आणि 90% कामं पूर्ण करत असताना पुढील 5 वर्षात मी काय करणार आहे हे सांगते. माझं त्या समोरच्या नेत्यांना समोरच्या उमेदवारांना एवढंच आव्हान आहे. प्रशांत मालक पुढच्या 5 वर्षात 25 रस्ते करणार आहेत. पाठीमागच्या काळात 25 रस्ते केलेले आहेत. निदान तुम्ही 10 रस्त्यांची तरी नावं सांगा. तुमच्या कारकिर्दीत काय काय 10 रस्ते तुम्ही केले. विजन घेऊन तुम्ही उतरा. विजन काय नाही. विजन ह्यांचं फक्त एकच, पंढरपूरचं नगरपालिका जिंकायची आणि ज्या पद्धतीनं विठ्ठल सहकारी साखर कारखाना मातीत घातला त्या पद्धतीनं पंढरपूर नगरपालिका मातीत घालायची. विठ्ठल कारखान्याचा पेट्रोल पंप असताना माझं 2 नेत्यांना आव्हान आहे. एक आव्हान अभिजित आबांना आहे आणि एक आव्हान भगीरथ दादांना आहे की त्यांनी सांगावं. ज्यावेळी अभिजित आबा सांगत होते विठ्ठलच्या निवडणुकीमध्ये विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा पेट्रोल पंप असताना शेजारच्या 40 किलोमीटरच्या पेट्रोल पंपावरून 3.5 कोटीचं पेट्रोल डिझेल कोणत्या गाडीने घेतलं. आणि जर तुम्ही कारखान्याचा पेट्रोल पंप असताना शेजारच्या पेट्रोल पंपावरून 3.5 कोटीचं डिझेल जर तुम्ही घेत असाल तर मित्रांनो विचार करा. जर ही पंढरपूरची नगरपालिका त्यांच्या हातात दिली तर काय अवस्था करतील. त्यामुळे मित्रांनो उद्याचं मतदान करताना उद्याचे 3 चिन्ह आपण बटन दाबत असताना पुढच्या 25 वर्षाचं विजन ज्या मालकांच्या डोळ्यासमोर आहे. मालकांनी काल लिंक रोड मध्ये सांगितलं आजची लोकसंख्या ही 1.5 लाखाची आहे. पुढच्या 10 वर्षात 25 वर्षात 2 लाखापर्यंत जाईल. लोकांसाठी रस्ते करावे लागतील. रस्त्यांची पाण्याची व्यवस्था करावी लागतील. विजनाचे मुद्दे मांडत असताना तुम्हाला विजनच काय नाही. फक्त परिचारकांवर टीका करायची आणि आपली पोळी बांधून घ्यायची एवढंच ह्यांचं राजकारण आहे. ज्या सामंताईला सांगतात सामंताईला बोलता येत नाही. आम्ही मान्य करतो बोलणाऱ्याचं मातीही खपती न बोलणाऱ्याचं सोनही खपत नाही. पण ज्या सामंताईंनी 2001 साली असेल 1991 मध्ये ज्या सामंताईंनी या नगरपालिकेमध्ये आपलं कर्तृत्वाने काम दाखवलं त्या सामंतांवर तुम्ही टीका करताय. त्यावेळी आपण कुठं होतो. कोणत्या शाळेत आपण डॉक्टरकी करत होता हे तरी सांगा. तुम्ही डॉक्टर म्हणून घेता मग खऱ्या अर्थाने तुम्ही डॉक्टर आहे का नाही हे तर जनतेला सांगा. तुम्ही सामंताईला म्हणता ठीक आहे आमच्या सामंताई अडाणे सामंताईला बोलता येत नाही. सभेमुळे बोलता येत नाही. पण सामंताईचं काम बघा आणि ह्या सभेवरून सांगतो तुम्ही उद्या सभा घेताय. उद्या तुम्ही तुमच्या डॉक्टरकीचं सर्टिफिकेट या स्टेजवर दाखवा. विकासाचा मुद्दा नसताना फक्त बोलायचं आणि टीका करायची एवढंच या नेत्यांना जमतंय. बोलणं कर्तृत्व आणि भाषा या भाषेवर मित्रांनो बोलू नका. विकासात आपल्याला विकास करायचा आहे आणि विकासाच्या मुद्द्यावरची ही निवडणूक आहे. दुसरा मुद्दा सांगितला की भाऊ पकालीने पाणी ओततात म्हणून सांगतात. अहो जे खरं आहे ते खरंच सांगणार आहे माणूस. तुमच्यासारखं खोटं आणि फसवणूक करणारा लक्ष्मण भाऊ नाही किंवा शिरसाट परिवार नाही किंवा परिचारक परिवार नाही. जे पोटात ते वाटतात. पण तुम्ही 2016ला काय केलं आम्हाला बोलायला लावू नका. आज तुम्ही बेंबाच्या देठीपासून ओरडताय बेंबीच्या देठापासून सांगताय. आणि 2016ला संतोष भाऊ नेत्रा उभा असताना तुमचा बेंबीचा देठ कुठे गेला होता. त्या शेवटचे 3 दिवस तुमचा दगाफटका केला. ज्या लक्ष्मण भाऊने एक पार्टीचा कार्यकर्ता पार्टीचा निष्ठावंत म्हणून
2016 सुद्धा इमाने इतबारे पार्टीचंच काम केलं आणि पार्टीच्याच नेत्याला निवडून आणलं. आणि आज तुम्हाला लक्ष्मण भाऊ चुकीचा वाटायला लागला, लक्ष्मण भाऊ जातीवाद वाटायला लागला. मित्रांनो, ही कुठेतरी विचार करण्याची वेळ आहे. आपण उद्याच्या 2 तारखेला आपलं मत हे विकासाला मत देतोय एवढं लक्षात ठेवा. आदरणीय प्रशांत मालकाला मत देतोय, आदरणीय स्वर्गीय श्रीमंत सुधाकर बंद परिचारक मालकांच्या विचाराला देतोय. कारण 40 वर्षात काम करत असताना मालकांनी ज्या ज्या लोकांना संधी दिली त्या लोकांची मी नावं वाचतो. त्यामध्ये देवडीकर साहेब असतील, धोत्रे साहेब असतील, बट्टड असतील, वाना महाराज असतील, दगडूशेठ अण्णा घोडके असतील, बाबासाहेब आढळराव असतील, लक्ष्मीराव शिरसट असतील, सतीश मुळे असतील, घंटी मेंबर असतील, वामन तात्या बनपट्टे असतील, अरविंद जाधव असतील, सुनेत्रताई साळुंके असतील, सुरेखाताई पवार असतील आणि साध्याताई असतील. जर मनाला वाटलं असतं तर परिचारकाचे गेली 40 वर्ष या नगरपालिकेत नगराध्यक्ष राहिला असता. पण त्यांनी स्वतःच्या परिवाराचा कधीही विचार केला नाही. हे पंढरपूर शहर माझा परिवार आणि या पंढरपूर शहरातला प्रत्येक जातीचा कार्यकर्ता हा माझ्या परिवाराचा सदस्य म्हणून प्रत्येक समाजाला न्याय देण्याची भूमिका आदरणीय श्रीमंत सुधाकर मालकांनी ज्या पद्धतीने घेतली त्याच पद्धतीने आदरणीय प्रशांत मालक घेत आहेत. बोलण्यासारखं भरपूर आहे, पण आता ही वेळ नाही बोलायची. कारण वेळेचं उत्तर काय असतं हे कालच्या रॅलीतच लोकांनी दिलेलं आहे. आणि आपला येणारा विजय हा 3 तारखेचा विजय हा फक्त पांडुरंग परिवाराचा असेल आणि कमाल या चिन्हाचा असेल. म्हणून जाता जाता एवढंच सांगतो, बोलण्यासारखं भरपूर होतं पण बोलणाऱ्यांची संख्या भरपूर आहे. जे मालकांना टीका करतात त्यांना फक्त एवढंच सांगणं आहे, कोशिश सबकी जारी है, कोशिश सबकी जारी है, वो तो वक्त ही बताएगा. कोशिश सबकी जारी है, कौन वो तो वक्त बताएगा कौन किस पे भारी है. आणि हे भारी फक्त आदरणीय प्रशांत मालक परिचारक आणि समाधान दादा अवतारे आणि आपलं कमल हे या सगळ्यांना भारी आहे. एवढ्याच या ठिकाणी बोलतो आणि मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.